आवाज नाही आला पाहिजे. इथून ओरडणार दुबईला डायरेक्ट. भांडायचं नाहीये. तुझा अभ्यास आहे, तिचाही अभ्यास आहे. भांडायचं नाहीये. काय करायचंय आपल्याला? अभ्यास. हा घेऊन ये. खाजा अर्थ आहे दुबईचा. खजूर मिळेल. दुबईचा खाजा. दुबईला खजूर मिळेल. चल. काय दुबईला खजूर मिळतात. कॉमन आहे ती गोष्ट. हो नाही आम्हाला माहिती. नो दिस जनरल नॉलेज वी डोंट हॅव. आता वाजलेत 3:30 आणि मी निघाले एअरपोर्टसाठी. फ्लाईट आहे 8:30ची. पण मी एडिओना टूर्स सोबत जाते, त्यामुळे तिकीट वगैरे सगळं त्यांच्याकडेच आहे. लवकर पोचायचंय. फॉर मी. बरोबर आहे ना? येस थँक्यू. Hello everyone. So this is my first international trip with Adiona आणि मी दुबईला चालले. सगळ्या दिवसांचे सगळे व्लॉग सगळ्यांनी मला सांगितले की पोस्ट करायला, आणि आपण ह्या शुक्रवारचे गझली मात्र थैसूनच मारायचे. तर आता मी एअरपोर्टला पोचले. जवळपास वाजलेत आता 8:30ची फ्लाईट आहे. आणि आता मी काय काय बॅग घेऊन आले, कसं ट्रॅव्हल करते, काय करते. आणि सगळ्यांनी मला सांगितलं की माझं एअरपोर्टचं रील जे खूप दिवसापूर्वी व्हायरल झालं होतं खूप आधी, ते सगळ्यांनी सांगितलं की ते तसं रील आम्हाला परत पाहिजे. मग ते रीलसुद्धा मला बनवायचं आहे आणि त्या कन्सेप्टवरती माझा विचार चालू आहे. ते रीलसुद्धा तुम्हाला यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला दोन्ही ठिकाणी बघायला मिळेल. माझे राहिलेले व्लॉग्स मी दुबईवरनं आल्यानंतर पोस्ट करेन. पण आता आपण हा 1 आठवडा फक्त आणि फक्त दुबई फिरूया. हे फक्त आपल्या मुंबई एअरपोर्टवरती मला बघायला मिळतं आणि तेव्हा असं राग येतो, असं डोकं फिरतं, पण आपण काहीच करू शकत नाही. आपण आजूबाजूच्यांना फक्त सांगू शकतो की जरा कचरापेटी शोधण्याचे कष्ट घ्या आणि तिथे ह्या गोष्टी टाका. कठीण आहे. आता आम्हाला एडिओना टूर्सकडनं खाण्याचे पॅकेट्स मिळत आहेत, म्हणजे डिनरसाठी, की रात्री तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ते खाऊ शकता. त्यासाठी त्यांनी पॅकेट्स आणले आहेत, ते आम्हाला ते देत आहेत. तर हे सगळं पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे आणि त्याची सगळ्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल दिलेली आहे. जर तुम्हाला एडिओनासोबत ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट त्या नंबरवरती करू शकता. बैठ जाऊंगा. बाय द वे 2 लोग आ रहे हैं अभी भी, ऑन द वे है. आने के लिए हमको 5 से 10 मिनट लगेंगे. तब तक क्या करें तो एटलीस्ट इंट्रोडक्शन कर लेते, कौन किसका, कौन साथ में कौन नहीं, वो तो जान लेते. सो लेट्स इंट्रोड्यूस योरसेल्फ फर्स्ट. यहाँ से स्टार्ट करते. क्लॉकवाइज या एंटी क्लॉकवाइज? बोलो. क्लॉकवाइज. हाय, बोल. प्रणव शिंदे. हां, प्रणव शिंदे कुठून आलं आहे? पुण्यातून आलं. ठीक आहे. तुझ्या शिंदे पुण्याहून आली आहे. आम्ही दोघं भाऊ बहीण आहे. छाया चौधरी पुण्यावरून आली. लता चौधरी नाशिकहून आली. आवाज मोठा आणि ह्या तिघी बहिणी आहेत, मला कळलंय. अच्छा, कोण आहेत? 1 2 नाही 1 2 3. अच्छा. हा, तुमचं नाव? हाय, उषा चौधरी. मी हडपसरहून आली पुणे. अच्छा. हाय, मी उषा वाघ, मी धुळ्याहून आली. हाय, श्रद्धा फट्टा भट, सांगली. सुभाष भट, सांगली. जेवण करतात. मैं घुमारी आप साइड हो जाओ ऐसे. इंट्रोडक्शन दूंगा बाद में. धनपाल शिखरे, सांगली. भारती शिखरे, सांगली. यामिनी पाटील फ्रॉम पुणे. नूतन पाटील फ्रॉम पुणे. आई आहे? येस. तुम्ही पण आहात? थोडं तुम्हाला पुण्यामध्ये कळेल असं. आय एम राणी अँड आय एम फ्रॉम पुणे. इज माय हजबंड आशुतोष. त्याला बोलू द्यायचं. आय एम आशुतोष फ्रॉम पुणे. आणि असं इंट्रोडक्शन नाही. माझा नवरा ती लता कांबळे फ्रॉम अहमदनगर. अकुल कांबळे फ्रॉम पुणे आंबेगाव. आर्या मुद्गल फ्रॉम कोल्हापूर. मृदुला बोरुआ ऑन खडकी पुणे. के बरुआ फ्रॉम करकी. अरुंधती देशपांडे फ्रॉम नागपूर. पूनम परिहार मोशी पुणे. अमित परिहार पुणे. अतुल देशपांडे नागपूर. अच्छा. बघा, मी कबीर लोके. मी प्रॉपर मुंबईचा आहे, परंतु पुण्यामध्ये आता शिफ्ट झालो आहे आणि आता 6 महिन्यापासून पुण्यातच आहे. ॲडिओना हॉलिडेजमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून त्या पोस्टवरती आहे आणि इथे करतो.
आणि यस इथे तुमच्याबरोबर तुमचा सोबती म्हणून तुमच्याबरोबर असणार. ओके सो बस. सो आता हा एवढा सगळा आमचा ग्रुप दुबई फिरणार आहे आणि या सगळ्यांना बघून मला वाटतं की माझे आई बाबा का नाही आले माझ्यासोबत. कारण आता ऐपत असून सुद्धा आई बाबा तरीसुद्धा माझ्यासोबत ट्रॅव्हल करत नाही आहेत, कुठेही जात नाही आहेत, त्यांना कोकण मालवण सोडवत नाही आहे आणि ते बघून खूप वाईट वाटतं. पण मी या सगळ्यांसोबत जसं की आई बाबा माझ्यासोबत आहेत तशा इमॅजिन करून मी आता ट्रॅव्हल करणार आहे. सो तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स कराल माझ्यासोबत की आम्ही काय फिरतो आहे, कुठे जातो आहे, कसं मजा करतो आहे. मला हे एअरपोर्टवरती दिसलं की बाय एनी 5 and get 1 फ्री सिगरेटची ॲड होती आणि आपल्याला आठवतं की मूवीमध्ये आपल्याला दाखवतात की पिऊ नका सिगरेट. तर हो सकता है पिक्चर में दिखाते हैं लेकिन इधर 5 पे 1 करायचं काय आम्ही फुकायचं की नाही. खूप भूक लागली होती त्यामुळे मी हे आधीच खायला सुरुवात केली आणि आम्हाला असं कळलं की अबुधाबीमध्ये नाईट लाईफ तेवढी नाही आहे त्यामुळे तुम्हाला खायला तिकडे काही रात्री मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे मी आधीच पार्सल घेतलं एअरपोर्टवरनं. नो रिस्क नाही लेने का. अबुधाबी एअरपोर्टला आम्ही इकडच्या वेळेनुसार जवळपास 11 वाजता पोहोचलो आणि मला एक खूप छान आवडलं की ते स्वतःहून येऊन ते ज्यांच्याकडे लहान मुलं वगैरे आहेत अशा बायकांना वेगळ्या लाईनमध्ये घेत होते. खूप चांगलं वाटलं त्यांचं तसं वागणं. हे जे समोर तुम्हाला उभे दिसतात ज्यांची हाईट सगळ्यात जास्त आहे ते साकेत दादा आहेत आणि साकेत दादा आमच्याकडे आले होते 8 वर्षापूर्वी ॲज अ टुरिस्ट देवबागमध्ये आणि तेव्हा आमची ओळख झाली होती. तर त्यांच्या टूर कंपनीसोबत मी आता ट्रॅव्हल करते आणि आता आम्ही अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो आहे. इथून बसमधून आम्ही हे सगळं सामान घेऊन आमचं हॉटेलला चाललो आहे. तिथे रेस्ट करू आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही मस्त फिरायला जाऊ. एक अर्धा तास जास्तीत जास्त आपल्याला लागेल इथून हॉटेलला पोहोचायला. आपण जो मेन रोड आहे यांचा जो सादी एमिरेट्स जोडतो त्या रोडवरनं जाणार आहोत अबुधाबी एअरपोर्टवरून आपल्या हॉटेलवर. साधारण अबुधाबीचं जे मेन टाऊन आहे त्या टाऊनमध्ये आपण जातो आहोत. अबुधाबी जसं मी म्हणलो तर ओके सॉरी मैं हिंदी में बोल गया. तो जैसा मैंने बोला था अबुधाबी इज अ कैपिटल ऑफ UAE. मोस्टली पीपल कम विजिट दुबई एंड गो बैक और मैक्सिमम व्हाट दे डू इज डू अ डे ट्रिप इन अबुधाबी. बट दिस इज द कैपिटल सो more than 60-70% of landmass on an average 60 to 70% of landmass or almost 80% of wealth that is concentrated in Abu Dhabi. सबसे ज़्यादा पैसा यही पे दुबई दिखता है ये बिकता है. बसमध्येच आम्हाला हॉटेलच्या कीज दिल्या आणि खरंच खूप छान अरेंजमेंट वाटली मला. प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक टाईम टू टाईम हे आता तुम्हाला हे मिळणार हे नंतर मिळणार असं जायचं तसं जायचं. डोक्याला काहीच ताप नाही आहे. सगळं ते डोक्याला ताप घेतात आणि आपल्याला सगळं सॉर्ट करून देत आहेत. सो ट्रिप खूप छान होती आत्ता तरी. आणि आता आम्ही पोहोचलोय मस्त हॉटेलमध्ये. वाजलेत इकडचे 1:30 म्हणजे तिकडचे जवळपास 2:30 वाजले असतील. आता मी आराम करणार आहे. मी विचार केला होता मी ब्लॉग एडिट करेन पण माझ्याने काय होणार नाही. सो आता मी मस्त आराम करेन. अडेसून काय दिसतं. आता आपण भेटू उद्या सकाळी. हा माझा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता की मी एअरपोर्टवरनं बर्गर घेऊन आले होते आणि ह्या बर्गरची किंमत 300 रुपये आहे. त्याच्यामुळे मला हा थंड झालेला बर्गर टाकावासा सुद्धा वाटला नाही. म्हटलं खाऊन घेते पूर्ण पाणी पिते आणि झोपते. मी आता एवढी दमले ना की माझ्यामध्ये माझे कपडे चेंज करायची पण ताकद नाही शिल्लक राहील. तेवढी मोठी बॅग ओपन करा आणि ते कपडे चेंज करा. त्यामुळे मी असा विचार केला झक मारत गेलं असतं का आपण आता झोपूया आणि उद्या सकाळी आपण दुबई फिरूया. दुबई नाही सॉरी उद्या अबुधाबीमध्येच आहोत आम्ही आणि परवा आम्ही दुबईला असणार आहोत. सो मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगते नंतर. आता मी झोपते. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.